असा पाऊस चालू आहे मित्र. आज शेतात आलो होता. शेतात पाऊस चालू झाला. इतका जोरात पाऊस आहे आमच्याकडे आज. आणि शेतामध्ये एक तर कालपासून बी पाऊस, आज पण पाऊस. मी तुम्हाला शेतामधला पाऊस दाखवतो पहिला, नंतर पाऊस उघडलेला. आपल्याला घरी जायचंय. जाताना तुम्हाला शेतातला रस्ता पण दाखवतो आमचा कसा आहे. तर पहिला पाऊस बघा. हे बघा असा पाऊस चालू आहे बघा. हा हा असा पाऊस चालू आहे काय सांगा तुम्हाला. आणि 2 दिवसापासून चालू आहे बा. 2 दिवसापासून सारखा पाऊस पडतो. हे पहा काय आता नाही पडला तिथून परेशानी, पडला तर काय आता काय माल सगळं घेऊन जातोय का काय करतोय काही समजा. आणि सरकार आपल्याला देतोय हेक्टरी अनुदान. नुकसान झाले काय करतं ते हेक्टरी अनुदानाला. आमचं जरा माल वाचला तर आम्हाला तेच लय झाला आहे की नाही. असा पाऊस आहे बा. इकडे येते शितुडी आतमध्ये. माग इतका आभाळ आहे मित्रांनो, इतका भयानक पाऊस सध्या. काल बी तसाच, काल बी इतका झालता, आज बी ह्याच टायमिंगला पाऊस झाला. म्हणजे इतका पाऊस आहे. आणि मित्रांनो शेतकऱ्याचे रस्ते कसे शेतात जायला, म्हणजे शेतकरी किती कष्ट शेतात तर घेतो, पण शासन काय सुखसुविधा देते हे तुम्हाला दाखवतो. आमचा रस्ता कसा आहे ते पहा. पाऊस काही दम खायला तयार नाही. आता 3, 3:15 वाजले मित्रांनो. चालूच हे असा पाऊस आहे आमच्याकडे आज. तर ठीक आहे मित्रांनो, उघडल्यानंतर घरी निघले तुम्हाला रस्ता पण कसा आहे ते दाखवतो. विहीर आहे मित्रांनो आपली. बघा विहीर अशी भरत आली आता. म्हणजे एवढा पाऊस आहे यंदा. हे बघा किती राहिली, एक 5-6 फूट राहिली बघा भरायची. इतकं पाणी विहिरीमध्ये. आणि आपण इकडे स्वस खड्डा आहे तिला, तिकून स्वस खड्डा म्हणजे विहीर चार्जिंगसाठी तिकून शेतातलं पाणी इकडे घेत असतो आपण. त्याच्यामुळे यंदा पाण्याची टंचन नाही. पण होईल काय, जर जादा पाऊस राहिला तर थोडे माल तरी नुकसान होणार आहे मित्रांनो. कारण सरक्या उबालत्यान, तुरी पण जात्यान, सोयाबीन पण जाईल. पण पुढं हंगामात पाणी चांगलं राहील. ही एक दुसरी एक जमीची बाजू राहील. तर ठीक आहे मित्रांनो, चला आता घराकडे जाऊ. जाताना तुम्हाला रस्ता दाखवतो. हे बघा मित्रांनो अशा तुरीमध्ये पाणी साचलंय. आता या तुरी उबाळल्याशिवाय राहत का बघा. एवढं कष्टानं पिकायचं आणि आता हे असं उबाळत्यान बघा. हे तुरी म्हणजे सडून जाते ना ते. हे असे शेतकरी झाले मित्रांनो, काय करता. एवढा खर्च करून उत्पन्न आणायचं. बरं पावसाची अशी स्थिती आहे, नाही पडला तिकून परेशानी, पडला तर तिकून हे असं. इतका पाऊस आहे बघा. हे अशा नाल्या बिल्या चौखडं आमच्याकडे भरले. आता आपण घरी जायला निघलेलो आहे. हे असे शेतरस्ते पण सोयीचे नाही मित्रांनो. हे असे शेतकऱ्याला म्हणजे गाडी असून आणता येत नाही. रस्ते सोयीचे नाही, पायात चपला पण नाही राहत. हे बघा हे असं चालावं लागत आहे पॅन्ट वर करून. ही परिस्थिती शेतकरीची. तुम्हाला आता पुढं आणखीन खराब जे रस्ते ते दाखवतो तुम्हाला. हे असा पाऊस झाला आमच्याकडे बघा कसं पाणी चाललंय. हे असं पाणी चालू आहे मित्रांनो. असा पाऊस झाला काय सांगा तुम्हाला. बघा कसा पाऊस, कसा रस्ता. हे पाणीच पाणी, हे चहूकडे पाणीच पाणी. हे असं आहे. आता ही रस्ता आहे का नदी आहे तुम्हीच सांगा आता काय. इतका पाऊस झालाय, रोज पाऊस पडतोय रोज. कसे माल टिकते सांगा बरं. आणि रस्ता तर असा आहे आता इथं तरी बरा आहे दर्शिक. पुढं तर पार गुडी इतकं माणूस जात आहे. वाहा कसं वाजत आहे पाणी. आहे हे असे रस्ते आहे मित्रांनो आमच्याकडं. हे बघा हे आपल्या शेतात जाण्याचा रस्ता आहे. अशी परेशानी आहे काय सांगा तुम्हाला. असं पै चालावं लागत आहे. काहड पाय, उपट पाय, टाक पाय, हे असं आहे का. म्हणजे आपल्याकडं गाडी असून, वाहन असून चप्पल घालता येत नाही तर गाडी कधी चालायची आहे की नाही. हे असे रस्ते तुमच्याकडे आहे की नाही कमेंटमध्ये सांगा. हे आम्हाला आमच्या शेतकऱ्याचं दळणवळण रस्ता आहे मित्रांनो. आता तिथं जे बघितलं आपण मोसंब्याचं बाग तोडाय, त्याचं ट्रॅक्टर फसलं आहे. ते थोडं शेतामध्ये होतं त्या रस्त्याला तिकडच्या, त्याच्यामुळे ते आपल्याला दाखवण्यात नाही आलं. हे पहा अशी रस्ते, हे अशा काट्या. काय शेतकरीची अशी परिस्थिती.
आणि राजकारणी दर 5 वर्षाला तोच मुद्दा घेऊन येते आपल्याला मतदान मागायला. आता विधानसभा आली, आता 2-3 उमेदवार गावात येते आणि ते सांगते ना आम्ही सांगितलं ते म्हणते ना आम्ही करून देतो, हे म्हणून आम्ही करून देतो. ज्यांच्याकडे सत्ता आहे होती इतके दिवस ते पण म्हणणार नाही ह्यावेळेस नक्की करून देऊ, एवढ्यावेळेस मतदान करा. 5 वर्षी का झोपली होती का? या अशा तकलिफी आहे मित्रांनो, काय सांगा शेतकऱ्याचे नशिबी लय बेकार भोगी. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईबर करा. आपलं चॅनलचं नाव आहे बळीराजा ब्लॉग आपलं चॅनलचं नाव आहे. महिन्यातून आपण 2 ब्लॉग त्याच्यात टाकत असतो मित्रांनो. तर ठीक आहे, जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा, कारण मी एक स्वतः वैयक्तिक शेतकरी मित्रांनो. हे शेतीतल्या सगळ्या गोष्टी आपण दाखवत असतो काम करताना. हे बघा या अशी रस्ते आमची, काय करता. ठीक आहे, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.